आज 1 किलो मासा आणले ते आणि हे स्वच्छ धुवून घेतले ते. हे बघा सगळे स्वच्छ धुले ते. आता आपण हे तळून घेणार आहे. तर कसे तळायचे ते सांगते मी. बाजरीचं पीठ घेऊया. मासे कसं तळायचं ते सांगते मी. हे बाजरीचं पीठ घेतले. आपलं किती मासे तळायचे त्या हिशोबाने बाजरीचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हळद टाकूया. ही हळद एक चमचा हळद आणि तिखट टाकूया. तिखट आपण तुम्हाला कसं पाहिजे तसं टाका. आमच्या तिखट खात्यात म्हणून 2 चमचे मी तिखट टाकलेले. आता ह्याच्यामध्ये गुळकुल टाकूया. छोटीशी गुळकुलची पुडी आहे ही एक टाकूया आपण त्याच्यात. चवीनुसार मीठ टाकूया. आता एवढं पीठ आहे म्हटल्यावर ह्याला 2 चमचे मीठ पाहिजेलच आहे. आता हे 2 चमचे मीठ टाकले. आता हे सगळं मिक्स करूया. आता हे मिक्स करून झाले. पूर्ण पीठ मिक्स झाले. आता आपण मासे टाकूया. बघा आता हे पूर्ण मासं पीठ लावून झालेलं आहे. आता आपण हे तव्यात टाकून तळणार आहे. कारण 2-2 पीस तळले तर कडक होते. जास्त टाकले तरी चालते, काय अडचण नाही. म्हणजे जसं आवडेल तसं तळायचे. कारण तव्यात तळले की कडक होते. 1 चमचा तेल टाकूया आणि मग तवा गरम झाला की मासे सोडूया त्याच्यात. एक मासे सोडूया त्याच्यात. तीन सोडलेत आपण, कारण 3 सोडल्यामुळं चांगले तळते. जास्त सोडले तर तळत नाहीत. बारीक बारीक पीस केलेले ते आणि हे आता आपण तळून घेऊ. हे आता पलटूया. हे बघा मस्त झाल्यात. पीठ पण निघलं नाही, पीठ पण चिटकून बसलेले. बघा मस्त तळलेत. आणि गॅस बारीक करायचा. गॅस बारीक केलं की नाही मग कडक होते. जी पीस कडक झाले की नाही मग छान लागते खायला. हे बघा किती कडक झाले. पूर्ण पीठ लावलेलं आहे ते मसाला पूर्ण चिटकून बसलेला आहे. हे बघा 5 मिनिटं लागते. 5 मिनिटात छान परतून झाले. हे बघा ठीक आहे. लय झाले 5 मिनिट ह्याला तळायला. तळून झालं ते. आता आपण भांड्यामध्ये काढून घेऊया. ताटामध्ये सगळेच काढून घेऊया. असेच एक एक करून बाकीचे तळून घेऊया. तेल आहे मगाचं, त्याच्यामुळे आता काय तेल टाकलं नाही. आता 2च टाकलेत. मोठे पीस असल्यामुळं आता 2च टाकले. हे बघा किती छान झाले ते. हे का आणि मी जसं बनवले तसं बनवून बघा, करून बघा, खाऊन बघा आणि वाटलंच तर आमच्याकडे खायला पण या.